आणखीन काय मंडन मिश्रांनी काय प्रतिज्ञा केली? मी जर या वादात पराभूत झालो तर मी देखील गृहस्थाश्रमाचा त्याग करेन आणि मी संन्यास घेईन. अशी मंडन मिश्रांनी प्रतिज्ञा केली. आणि याप्रमाणे आचार्यांनी आपला पक्ष मांडला. आचार्यांनी काय पक्ष मांडला आपला? की ब्रह्म हे सत्य आहे आणि जीव आणि परब्रह्म हे तत्वतः एकच आहेत, असा आचार्यांनी आपला पक्ष मांडला. आणि विश्व हे माईक असल्यामुळं मिथ्या आहे. या विश्वाचं अधिष्ठान परब्रह्मच आहे आणि परब्रह्मच हे विश्वरूपानं नटलेलं आहे. माया कशी आहे? माया अनिर्वचनीय आहे, असा पक्ष आचार्यांनी, शंकराचार्यांनी मांडला. आणि मंडन मिश्रांनी काय केलं? या सगळ्या आचार्यांच्या पक्षाचं खंडन केलं आणि आपला पक्ष मांडला. वेद हे अपौरुषेय असून स्वतः प्रमाण आहेत. जीवांच्या कर्मानंच हे जग निर्माण झालेलं आहे, असा मंडन मिश्रांचा पक्ष होता. आणि जसं आचार्य जगन मिथ्या असं म्हणतात, तसं मंडन मिश्रांचा काय सिद्धांत आहे? ते म्हणतात की जगत हे सत्य आहे आणि कर्मच जीवांना सुखदुःखात्मक फळ देतात. मोक्षही पण कर्मानंच प्राप्त होत असतो. या सगळ्या मंडन मिश्रांच्या मतांचं आचार्यांनी खंडन केलं आणि असा जवळजवळ 40 दिवस हा वाद त्यांच्यामध्ये चालला. मग सगळ्या शेवटी मंडन मिश्रांचा कोटीक्रम संपला. आता मंडन मिश्रांच्या पत्नीनं काय विचार केला की जर याच्यामध्ये आपल्या पतीला पराभव पत्करावा लागला तर जसं वादामध्ये सुरुवातीलाच ठरलेलं आहे तसं आपल्या पतीला संन्यास घ्यायची पाळी येणार. मग ती काय विचार करते की मी तर मंडन मिश्रांची अर्धांगिनी आहे, माझा पराभव झाल्याशिवाय मंडन मिश्रांचा पूर्ण पराभव होणार नाही. मग ती काय म्हणते आचार्यांना की मी मंडन मिश्रांची अर्धांगिनी आहे, तुम्ही जर माझा पराभव केलात तरच खरा पराभव करू शकलात असं मानता येईल. मग आचार्यांनी ते मान्य केलं. पण आचार्य हे काय होते? आचार्य बालसन्यासी होते. हे लक्षात घेऊन या मंडन मिश्रांच्या पत्नीनं काही कामशास्त्रातले प्रश्न आचार्यांना विचारायला घेतले, चर्चेला घेतले. मग आचार्यांचा निरुपाय झाला. आचार्यांनी काही दिवस मुदत मागून घेतली आणि या मुदतीमध्ये त्यांनी काय केलं? संरक्षणाकरता म्हणून आपलं शरीर एका गुहेमध्ये शिष्याच्या स्वाधीन केलं आणि आचार्य त्याच वेळी त्यांनी स्मशानात एका निवर्तलेल्या, नुकत्याच निधन पावलेल्या एका राजाच्या मृत शरीरात योगबलानं प्रवेश केला. राजा जिवंत झाला. त्या राज्याच्या लोकांना फार आनंद झाला की राजा मृत झाला, आपण बेवारस झालो असं म्हणून जे लोक अगदी प्रजा जी हवालदिल झालेली होती त्यांना खूप आनंद झाला. आणि राजासह सगळे लोक वाजत गाजत राजा जिवंत झाला या आनंदामध्ये राजधानीमध्ये परत आले. याप्रमाणे म्हणजे आचार्यांकडं परकाया सिद्धी होती आणि या परकाया प्रवेश करून त्यांनी कामशास्त्राचं अध्ययन केलं. या कालावधीमध्ये आचार्यांनी एक ग्रंथही रचला. हा जो राजा निधन पावला होता त्या राजाचं नाव होतं अमरक असं होतं आणि त्याच्या नावाने एक ग्रंथ जो लिहिला प्रसिद्ध झाला त्याचं नाव अमरुशतक आहे. मग राजाच्या देहामध्ये कोणीतरी एक महात्मा प्रविष्ट झालेला आहे, हा राजा नाही असं राजाच्या पत्नीनं ओळखलं आणि तिनं राजदूतांना काय आज्ञा केली की या राजाच्या देहात ज्या महात्म्यानं प्रवेश केलेला आहे त्याचा देह शोधून काढा आणि जाळून टाका अशी आज्ञा केली. राजदूतांनी शोध घेऊन ज्या गुहेमध्ये आचार्यांचा देह होता, त्यांचा शिष्य सांभाळत होता, त्याच्याकडून आचार्यांचा देह ताब्यात मिळवला आणि तो जाळायच्या उद्देशानं अग्नी प्रदीप्त केला. इतक्यात काय झालं? आचार्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्यांनी राजाचा देह त्यागला आणि आपल्या स्वतःच्या देहामध्ये प्रविष्ट झाले आणि चितेतून ते बाहेर आले. त्याच वेळी त्यांनी नरसिंहाचं स्तोत्र रचलेलं आहे त्यांनी या प्रसंगी आणि त्यांनी नरसिंहाला प्रार्थना केली, अनन्य भावानं प्रार्थना केली आणि त्यावेळी मग अग्निनारायण शांत झाला.
मग आचार्य परत या मंडन मिश्रांच्या ठिकाणी आले आणि मंडन मिश्रांची पत्नी जिनं सरस्वती जिनं आचार्यांना वादाचं आव्हान दिलं होतं तिच्या समोर आले आणि झालं असं की एका संन्यासाशी कामशास्त्रावरचा वाद करायचा हा खरं तर तसा लोकनिंद्य प्रसंग होता. मग तो टाळावा म्हणून तिनं माघार घेतली, आपला पराभव स्वीकार केला. खरं तर ती प्रत्यक्ष वाग्देवताच म्हणजे शारदा देवीच. आपल्या पतीची आदुंद्या या प्रसंगानंतर तिनं आपल्या पतीची परवानगी घेतली आणि ती निजलोकाला गेली. आणि मंडन मिश्रांनी सुद्धा काय केलं, ते आचार्यांचे शिष्य बनले. मंडन मिश्रांनी संन्यास घेतला आणि ते आचार्यांचे शिष्य बनले. म्हणजे आचार्यांचे जे चार प्रसिद्ध शिष्य आहेत त्यातले हे सुरेश्वराचार्य. उद्या आचार्यांची जयंती आहे, वैशाख शुद्ध पंचमी, आणि त्यानिमित्तानं उदासीन महात्मा कसा असतो म्हणजे आचार्यांनी जरी परकाया प्रवेश करून त्या राजाच्या देहामध्ये प्रवेश केलेला असला तरी म्हणजे हा कोणत्या कारणानं केला की त्यांना कामशास्त्राचं अध्ययन करायचं होतं, कारण ते स्वतः बालसन्यासी होते आणि वादाच्या निमित्तानं आपल्या धर्माच्या संरक्षणाकरता त्यांचा मंडन मिश्रांशी वाद होता. आणि त्यांच्या पत्नीनं ज्यावेळी त्यांना अशा पद्धतीनं आव्हान केलं त्यावेळी त्यांनी उदासीनपणे त्या एका मृत पावलेल्या राजाच्या शरीरामध्ये प्रवेश केला आणि अत्यंत स्थितप्रज्ञ पणे त्यांनी कामशास्त्राचं अध्ययन करून तिच्याशी वाद करण्याची इच्छा व्यक्त केली. म्हणजे आपल्याला आपण जे या श्लोकामध्ये बघितलं की उदासीन म्हणजे निराश नाही, तर तो आत्मज्ञानाच्या उदात्त भूमिकेवर आरूढ असलेला महात्मा. आता याचं खरं तर भगवद्गीतेमधलंच अतिशय उत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्रीकृष्ण. महाभारताच्या युद्धानंतर ज्यावेळी भगवंत धृतराष्ट्र आणि गांधारीला भेटायला गेले त्यावेळी गांधारी आपल्या 100 पुत्रांचा मृत्यू झाल्यामुळं इतकी उद्विग्न झालेली होती आणि तिनं भगवंतांना शाप दिलेला होता की तुझ्या संपूर्ण कुळाचा नाश होईल. आणि महाभारत युद्धानंतर 36व्या वर्षाला प्रारंभ झाला आणि युधिष्ठिर राजा झालेला होता, त्याचा राज्याभिषेक झालेलाच होता, पण त्याला आता खूप राज्यामध्ये अपशकुन दिसायला लागले. आणि भागवतामध्ये हा प्रसंग येतो की मुसळाचं निमित्त घडून आलं आणि यादवांमध्ये फार मोठं युद्ध झालं. त्यामध्ये सगळ्या वृष्णीवंशीयांचा म्हणजे यादव वंशीयांचा संहार झाला. त्यावेळेचा काय प्रसंग आहे की एकदा सगळे महर्षी म्हणजे विश्वामित्र, नारद, कण्व असे सगळे ऋषी द्वारकेमध्ये आलेले होते आणि कृष्णाच्या पुत्रांना त्यांची चेष्टा करायची इच्छा झाली. त्यांनी काय केलं की साम नावाचा जो भगवंतांचा पुत्र होता म्हणजे तो सत्यभामेचा मुलगा आहे, तर त्या सांबाला त्यांनी स्त्री वेशामध्ये नटवलं आणि आणि हे जे महर्षी होते आलेले, हे विश्वामित्र, कण्व, हे सगळे नारद यांच्या समोर नेलं, नटवलं आणि काय सांगितलं त्यांना की ही जी स्त्री आहे ना ही गरोदर आहे आणि हिला पुत्रप्राप्तीची हिच्या मनामध्ये इच्छा आहे आणि आपण तर सगळे महान तपस्वी ऋषी आहात, तर आपण सांगा की या गर्भातून काय उत्पन्न होईल. हे तर सगळे आत्मज्ञानी तत्ववेत्ते होते. या सगळ्यांना अशा पद्धतीनं त्यांची चेष्टा केलेली पाहून अत्यंत क्रोध निर्माण झाला आणि ते काय म्हणाले, क्रोधाने ते इतके क्रुद्ध झाले म्हणजे इतके संतापले की ते काय म्हणाले, हे दुराचारी यादव पुत्रांनो, भगवान श्रीकृष्णाचा हा पुत्र आहे, याचं नाव सांब आहे आणि हा असं एक भयंकर लोखंडाचं मुसळ उत्पन्न करील की ते मुसळ वृष्णी आणि अंधक अशा दोन्ही वंशाचा नाशाला कारणीभूत होईल.
त्यामुळं तुम्ही लोक बलराम आणि श्रीकृष्ण यांच्याशिवाय स्वतःच्या उरलेल्या सर्व कुलाचा तुम्ही संहार करणारे ठराल. स्वतःचं शरीर टाकून भगवान त्यांनी पुढे काय या तपस्व्यांनी पुढे असं भविष्य वर्तवलं की बलराम जे आहेत ते आपलं शरीर त्यागतील आणि समुद्रात जातील आणि भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी जमिनीवर बसलेले असतील त्यावेळी जरा नावाचा एक व्याध त्यांना आपल्या बाणाने विद्ध करेल. असं ज्यावेळी झालं त्यावेळी हे असा शाप प्राप्त झाल्यानंतर हे सगळे यादव पुत्र जे होते ते अत्यंत घाबरले आणि ते भगवान श्रीकृष्णांकडे आले. त्यांनी श्रीकृष्णांना या सगळ्या घडलेल्या गोष्टी सांगितल्या आणि असं सांगितलं की या तपस्व्यांच्या शापापासून आपणच सगळ्या यादववंशीयांना अंधकवंशीयांना वाचवा. तर भगवान श्रीकृष्ण काय म्हणाले की ऋषींनी जसं म्हटलं आहे ना त्यांचा शाप सत्यात उतरेल. त्यांनी जसं म्हणलेलं आहे तसंच होईल. म्हणजे जरी भगवंत श्रीकृष्ण हे पूर्ण जगाचे ईश्वर असले तरी सुद्धा त्यांनी यदुवंशीयांवर आलेल्या काळाला बदलण्याची इच्छा केली नाही. काहीच दिवसातच या सांबानं मुसळाला जन्म दिला आणि तेच ते मुसळ होतं ज्यानं अंधक आणि वृष्णीवंशीय म्हणजे कोण यादव वंशातल्या सगळ्या पुरुषांना भस्मसात केलं. वृष्णी आणि अंधक वंशाच्या वीरांचा नाश करायला ते मुसळ एक यमदूतासारखं निर्माण झालं होतं. जेव्हा त्या सांबानं त्या भयंकर मुसळाला जन्म दिला तेव्हा यादवांनी ते नेऊन राजा उग्रसेनाला दिलं. त्या उग्रसेन राजा म्हणजे कोण आहेत, कृष्णाचे आजोबा देवकी मातेचे वडील. त्याला पाहताच राजा अत्यंत विषण्ण झाला. सॉरी, हे देवकी मातेचे सासरे म्हणजे वसुदेवाचे वडील राजा उग्रसेन. हे उग्रसेन राजा अत्यंत विषण्ण झाला. त्यानं ते मुसळ कुटून त्याचं बारीक असं चूर्ण केलं. राजाच्या आज्ञेनुसार ते लोखंडाचं चूर्ण समुद्रामध्ये फेकलं. पण आणि त्या राजा उग्रसेनानं अशी राज्यामध्ये घोषणा करवली की आजपासून या ठिकाणी कुणीही मद्यप्राशन करणार नाही. कोणतीही नशा आणणारं पेय किंवा असं काहीही आपल्या राज्यामध्ये मद्य किंवा पेय विकलं जाणार नाही किंवा कोणी प्राशन करणार नाही. आणि असं जर कोणी करेल तर त्याला जिवंत सुळावर चढवलं जाईल. मद्य बनवायचं नाही आणि प्यायचंही नाही असा राजानं नियमच बनवला. पण असं जरी झालं तरी या ना त्या निमित्तानं राज्यावरती अनेक प्रकारची संकट येऊ लागली. पुत्रशोकानं संतप्त झालेल्या गांधारीनं अत्यंत व्यथित होऊन जो यादव वंशाला शाप दिलेला होता तो पूर्ण होण्याचा काळ आला आहे असं भगवंतांनी जाणलं आणि त्यांनी काय आज्ञा केली. त्यांच्या म्हणजे त्यांचा जे सगळ्या त्यांच्या वीर पत्नी होत्या किंवा त्या स्त्रिया होत्या आणि लहान मुलं होती, त्यांना अर्जुनाला सांगितलं की त्यांना घेऊन तू प्रभास क्षेत्री जावं आणि तीर्थयात्रेला या सगळ्या स्त्रियांना आणि लहान मुलांना घेऊन जावं आणि उद्धवालाही तिथून निघून जाण्याची त्यांनी आज्ञा केली. भगवंतांनी खरं तर त्यांच्या समोर झालेला पुढे असं झालं की ते सगळे जे समुद्रात टाकलेलं मुसळ होतं ते एका माशानं ग्रहण केलं. नंतर त्या माशानं ग्रहण केलेलं एका कोळ्याला मिळालं. त्या कोळ्यानं ते राजाकडे आणून दिलं. त्या राजानं त्याचं चूर्ण केलं आणि ते समुद्रकिनारी टाकून दिलं. पण तरी त्याच्यातून गवत निर्माण झालं. ते गवत इतकं टोकदार होतं की असं त्याला अगदी भात्यासारखे धारधार असं ते गवत होतं. आणि ज्यावेळी सगळे हे यादव वंशीय प्रभास क्षेत्री कृष्णाच्या प्रभास क्षेत्री आले म्हणजे समुद्रकिनारी ज्यावेळी आले त्यावेळी त्यांच्या छोट्याशा कारणावरून त्यांच्यामध्ये
वाद निर्माण झाले आणि त्यांनी त्या गवतांचाच भाल्यांसारखा वापर करून एकमेकांचा नाश केला. आता भगवंत भगवंत नंतर ज्यावेळी परत आले, आपल्या पित्याला भेटले, द्वारकेला आले, त्यावेळी त्यांनी सांगितलं की मी यावेळी सर्व यादववंशीयांचा विनाश पाहिलेला आहे आणि पूर्वीच कुरुक्षेत्रातल्या श्रेष्ठ राजांचा संहार सुद्धा पाहिलेला आहे. आता मी काय करणार आहे, मी वनात जाऊन बलरामासोबत तपश्चर्या करणार आहे. मग बलराम ज्यावेळी समाधीत बसलेले होते त्यावेळी श्रीकृष्णानं त्यांच्या मुखातून एक मोठा विशालकाय सर्प बाहेर पडताना बघितला आणि तो सर्प जिकडं महासागर होता त्याच मार्गाने निघाला. म्हणजे बलरामानं स्वतःच्या देहाचा त्याग केला आणि तो स्वस्वरूपामध्ये प्रगट झाला, म्हणजेच परमधामाला निघून गेला. आता भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी निर्जन वनामध्ये संचार करत होते आणि ज्यावेळी ते एका ठिकाणी बसले त्यावेळी त्यांना गांधारीच्या शापाचं परत एकदा स्मरण झालं आणि त्यांना दुर्वासांच्या शापाचंही त्यांना स्मरण झालं आणि त्यांना असं वाटलं की हा परमधामाला जाण्याचा अत्यंत योग्य असा काळ आहे. म्हणजे भगवंत ज्यावेळी स्वतः परब्रह्म परमात्मा जरी असले, सर्व पुरुषार्थांचा तत्ववेत्ता अविनाशी असं परब्रह्म जरी असलं तरी सुद्धा त्याला हा देह त्यागण्यासाठी लीला करायला लागली. म्हणजे त्यांनीच अतिशय निर्विकारपणे, अगदी तटस्थपणे पूर्ण आपल्याच कुळाचा नाश स्वतःच्या हातांनी करवला असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि त्यांनी अत्यंत निर्विकारपणे या धामाचा त्याग केला. म्हणजे जेव्हा श्रीकृष्णानं या पृथ्वीचा त्याग केला तरी ते म्हणजे पृथ्वी आणि आकाश यांना व्याप्त होऊन ते ऊर्ध्वलोकाला निघून गेले असं वर्णन आलेलं आहे. म्हणजे मानवाच्या देहामध्ये प्राण जसा उदास असतो तसा हा महात्मा अत्यंत तटस्थपणे अत्यंत उदासीनपणे हा सगळा पृथ्वीवरचा आपला अवतार कार्य संपून स्वधामाला निघून गेला. आता इथे पुढे माऊलींच्या ओव्यांमध्ये असा उल्लेख आलेला आहे की ज्याप्रमाणे युद्धाची भूमी आपल्या यशाबद्दल किंवा अपयशाबद्दल उदासीन असते, त्याप्रमाणे म्हणजे काय म्हणलेलं आहे की युद्धभूमीला कोण जिंकणार आहे किंवा कोण हारणार आहे याबद्दल ती अत्यंत तटस्थ असते. त्याप्रमाणे हा गुणातीत महात्मा जो असतो तो गुणांकडून पराभव पावणारा नसतो. म्हणजे त्याप्रमाणे तो गुण नसतो अथवा तो गुणांकडून काही करवित नाही. किंवा शरीरात प्राण जसा उदास असतो किंवा घरी आलेला पांतस्थ ब्राह्मण जसा घरसंबंधाने उदास असतो अथवा चव्हाट्यावरील खांब जसा उदास असतो, त्याप्रमाणे जो देहादी गुणकार्यावर उदास असतो. म्हणजे काय, परत आपण मगाशी पाहिलेलं त्यांनी उदाहरण दिलंय की एखादा वाटसरू जर काही निमित्तानं आपल्या घरामध्ये एका रात्रीपुरता आला तर तो अगदी तटस्थपणे राहतो. तो आपल्या घराबद्दल फार काही चौकशी करत नाही किंवा कोण घरात आहे नाही किंवा म्हणजे फक्त त्याला काही अपरिहार्य कारणामुळे रात्रीपुरता जर निवास करायचा आहे तर तो आपल्याला दिलेल्या ठिकाणी रात्री राहील आणि सकाळी पुढे मार्गस्थ होईल. त्याप्रमाणे हा महात्मा देहाबद्दल असतो. पुढे माऊली म्हणतात की अर्जुना, मृगजळाच्या हेलकावाने जसा मेरू पर्वत यत्किंचितही हलत नाही तसा तो गुणातीत पुरुष गुणांच्या येण्या जाण्याने गडबडत नाही. हे फार बोलून काय करायचे? आकाश जसं वाऱ्यानं हलत नाही किंवा सूर्य जसा अंधाराकडून गिळला जात नाही, जागे असलेल्या मनुष्याला स्वप्न जसे भ्रमात पाडत नाही, तसा तो महात्मा गुणांकडून बांधला जात नाही. गुणांच्या तडाख्यात तर तो सापडतच नाही, परंतु जेव्हा तो गुणांच्या कमी जास्तपणाकडे पाहतो तेव्हा जसा एखादा सभ्य गृहस्थ हलणाऱ्या लाकडी बाहुल्यांच्या चेष्टा किंवा हालचाली दुरून पाहतो, तसा गुणांचं कमी जास्तपण दुरून कौतुकानं तो साक्षी रूपानं पाहतो. सात्विक गुण सत्कर्म करतो. पुढे माऊली म्हणतात की सात्विक गुण
जर वृद्धिंगत झाला असेल एखाद्या व्यक्तीमध्ये तर तो सत्कर्माला प्रवृत्त होईल. रजोगुण वृद्धिंगत झाला तर ती व्यक्ती रजोगुणाची कर्म करेल आणि तमोगुण काय करेल, तामसी कर्म करेल. अर्जुना, तशा लोकांच्या क्रिया, जशा लोकांच्या क्रिया सूर्याच्या सत्तेनं चालतात त्याप्रमाणे गुणांच्या सर्व क्रिया या गुणातीत पुरुषाच्या सत्तेनं चालतात. म्हणजे पुढं माऊली एक दृष्टांत, चंद्राचा दृष्टांत देतात आणि काय म्हणतात की चंद्राला भरती चंद्रोदय झाला म्हणजे पौर्णिमेच्या चंद्रानं सूर्याला भरती येते. चंद्रकांत मण्याला पाझर फुटतो. चंद्रविकासी कमळं असतात ती चंद्राच्या उदय होण्यानं उमलतात. पण चंद्र स्वतः काहीच हालचाल करत नाही. किंवा वारा वाहतो अथवा वाहण्याचा बंद होतो पण याचा आकाशाला काहीच फरक पडत नाही. त्याप्रमाणे गुणांच्या हालचालीनं जो गडबडत नाही, अर्जुना या लक्षणांनी तो गुणातीत पुरुष ओळखावा. आता पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे जो 25वा श्लोक आहे त्या श्लोकामध्ये काय म्हणलेला आहे, तो श्लोक काय आहे आधी बघूया. की तो श्लोक असा आहे, सुख समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचनः तुल्य प्रिया प्रियो धीरस तुल्य निंदात्म संस्तुती. म्हणजे या श्लोकाचा अर्थ काय आहे, 24वा श्लोक आहे हा, की निरंतर आत्मभावात स्थित झाला म्हणजे समदुःख सुख स्वस्थ समलोष्टाश्म कांचनः. म्हणजे तो निरंतर आत्मभावात स्थित झाला आणि सुखदुःखांना समान मानू लागला तर त्याला काय होतं, त्या महात्म्याच्या बाबतीत काय होतं, त्याला माती दगड सोनं हे त्याला सगळं एकसारखंच वाटायला लागतं. आणि जो धैर्यशाली, जो प्रिय आणि अप्रिय असं सगळं एकच समजतो. आपली निंदा आणि स्तुती ही सुद्धा ज्याला समानच वाटते. म्हणजे या श्लोकाचा मतितार्थ काय आहे की वस्त्राच्या आत आणि बाहेर जसं एका सुताशिवाय काहीच नसतं त्याप्रमाणे आपण हे जाणतोय की या चराचर विश्व हे संपूर्ण विश्व जे आहे ते ईश्वर रूपच आहे असं त्या महात्म्याला माहिती आहे. देहाचं असा महात्मा देहाशी आपलं असलेलं तादात्म्य किंवा एकरूपत्व टाकतो आणि तो आत्मस्वरूपावर स्थित होतो. याला माऊली म्हणतात की या महात्म्याच्या बाबतीत कसं असतं की त्याच्या शेजारी जसा साप आहे तशीच उर्वशी, म्हणजे निजलेल्या पुरुषाच्या शेजारी जसा साप तशीच उर्वशी असं माऊली म्हणतात. म्हणजे ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती झोपलेली आहे आणि त्या व्यक्तीच्या शेजारी एखादी सुंदर स्त्री म्हणजे त्यांनी उर्वशी असं म्हणलंय, उर्वशी झोपली काय किंवा एखादा साप तिथं असला काय, हे दोन्ही त्या झोपलेल्या पुरुषाच्या बाबतीत जसं समान आहे तसं ज्याप्रमाणे आत्मस्वरूपी जो स्थित झालेला आहे त्याच्या देहामध्ये द्वंद्व असली काय आणि नसली काय ही स्थिती त्याला सारखीच आहे. म्हणजे पुढे म्हणलेलं आहे की ज्याप्रमाणे मेलेला मनुष्य जागत नाही किंवा जळलेलं बीज आपण जर एखादं जळलेलं बी लावलं तर त्याला काही झालं तरी किती खत पाणी केलं तरी त्याला अंकुर फुटणार नाहीये, तसं हा जो गुणातीत महात्मा आहे त्याची आत्मस्थिती म्हणजे स्वरूप स्थिती त्याचं परमात्म्याशी झालेलं ऐक्य कधीच मोडत नाही. म्हणजे जसं पुढे त्यांनी उपमा दिलेली आहे की सूर्याच्या ठिकाणी जसा अंधार आणि उजेड या कल्पनाही असत नाहीत तसं या महात्म्याच्या ठाई सुख किंवा दुःख अशा कल्पना सुद्धा उरत नाहीत. आता आपल्याला कदाचित माहीत असेल की एक महाभारतामध्ये असं एक उदाहरण येतं की कुंती कुंतीही भगवंतांची आत्या, तर भगवंत एकदा आपल्या आत्याला नमस्कार करायला आले आणि तिला म्हणाले की मी तुझं काय प्रिय करू सांग, म्हणजे तू काहीही माझ्याकडून मागून घे असं ते तिला विनंती करतात की आत्या तू माझ्याकडून काहीतरी माग, तू काय मागशील ते मी तुला देतो. तर कुंतीनं काय मागावं तितकं ती काय म्हणाली असेल भगवंतांना की हे भगवंता
आमच्यावर दुःखाचे डोंगर कोसळू दे, अन्य काही नको. म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल, आपण तिला वेडीच म्हणू की असं काय विचित्र वागणं मागतेय ही. तर ती का म्हणते असं की देणार असशील तर ईश्वरा मला एकच दे, दुःख दे. का म्हणते असं ती की आम्ही जर दुःखात असू तरच आम्हाला तुझी सदैव आठवण राहील. म्हणजे असा एक श्लोक येतो महाभारतामध्ये की ज्या ज्या योनींमध्ये आम्हाला आमच्या कर्मामुळे जन्म मिळेल त्या त्या जन्मामध्ये हे ऋषिकेशा तुझी दृढ अढळ निश्चल आणि हेतुरहित भक्ती माझ्याकडून होऊ दे आणि याच्यापेक्षा आम्हाला वेगळं काहीही देऊ नकोस. तुझी भक्ती मला करता यावी, सतत करता यावी, एवढं एकच मागणं मागते भगवंता. मी तुझ्या चरणाशी हे एवढं एकच मागणं मागते की मला मला अन्य काहीही नको, मला तू सतत दुःख दे, म्हणजे मला तुझी सदैव आठवण राहील. एक चीनी लोककथा सांगतात की काय काय कथा आहे ही, की एक शेतकरी होता आणि तो खूप धनाढ्य होता, अतिशय संपन्न अशी त्याची परिस्थिती होती आणि त्याच्या घरी एक घोडा होता. एकदा काय झालं, एका चोरानं त्या घोड्याला पळवून नेलं. तो घोडा गेल्यानंतर आजूबाजूचे शेजारी त्याचं सांत्वन करायला आले आणि म्हणाले, शेतकरी बुवा फार वाईट झालं बघा, तुमचा घोडा चोरांनी पळवून नेला. मग असं व्हायचं, रोज एक शेजारी यायचा आणि त्याचं सांत्वन करायचा. असं तो शेतकरी अगदी कंटाळून गेला, कारण आजूबाजूच्या लोकांनी सपाटाच लावला. त्या प्रत्येकानं यायचं आणि म्हणायचं की अरे रे, फार वाईट झालं, तुमचा एवढा उमदा घोडा चोरून नेला. पण असं अचानक असं नवल घडलं की तो घोडा परत आला. जंगलात जन कुणी तो चोरून नेला होता त्यानं त्याला जंगलात दिलं सोडून आणि तो आपल्या मालकाच्या ओढीनं परत आला. आणि तो एकटाच परत नाही आला, तर त्यानं 1-4 घोडे जंगलातले त्याच्याबरोबर आणले. आता ते सांत्वन करणारे त्याचे जे शेजारी होते ते परत आले. ते म्हणाले, अरे काय भाग्यवान आहेस रे, तुझा घोडा पळवला गेला, चोरांनी चोरी करून नेला, हे चांगलंच झालं की, कारण आता हे 4 आणखीन नवे घोडे तुझ्या तबेल्यात आले. हे जे 4 नवीन घोडे आलेले होते ते सगळे रानटी होते आणि त्यांना वेसण वगैरे कधी घातलेली नव्हती, त्या लगाम नव्हता घातलेला, त्यामुळं ते घोडे असे थोडे काय होते म्हणजे वश होत नव्हते. पण एकदा त्या शेतकऱ्याच्या मुलाला या नवीन घोड्यावरनं रपेटीला जायची इच्छा झाली. ते रानटी जनावर अगदी तसं उमद होतं. ते त्यानं त्याच्यावर पाठीवर स्वार झाल्यावरच ते घोडा इतका जोरात वेगानं धावायला लागला आणि त्या मुलाला पाठीवरनं त्यांनी फेकून दिलं. तो मुलगा पडला आणि त्याचा हात मोडला. आता असं झालं, त्याला घरी आणलं. पुन्हा सगळे आजूबाजूचे लोक आले. अरे हे रानटी घोडे फारच वाईट आहेत रे बाबा, तू बघ, त्यांनी तुझ्या मुलाला पाडलं, नशीब त्याच्या जीवावर बेतलं नाही, त्या हातावर भागलं, हे आपलं भाग्यच म्हणायला पाहिजे, तर सावधान बरं बाबा. मग पुढे झालं असं की चीनी सैन्यामध्ये सक्तीची सैन्यामध्ये भरती चाललेली होती आणि म्हणजे स्वेच्छेनं सैन्यामध्ये जाणं वेगळं आणि सक्तीची भरती करणं वेगळं. तर हे सैन्यातले अधिकारी, चीनी सैन्यातले अधिकारी या शेतकऱ्याच्या घरी आले आणि म्हणाले, तुमच्या घरामध्ये तरुण कोण आहेत, त्या तरुणांना आमच्या सैन्यामध्ये भरती व्हावं लागेल. तर ह्या शेतकऱ्याला एकच मुलगा होता. तो मुलगा आला समोर, बघितलं तर याचा हात मोडलेला. तर ते म्हणाले, असा म्हणजे अपंग झालेल्या मुलाचा आम्हाला काही सैन्यामध्ये उपयोग नाही, त्यामुळे त्याला नाकारलं, म्हणजे सैन्यात ह्याला काही घेतलं नाही. तर पुन्हा सगळे शेजारी आले आणि म्हणाले, काय झालं, अरे हात मोडला ते बरंच झालं की, ह्याचं सैन्यामध्ये जाणं त्यामुळेच वाचलं नाही का. म्हणजे या गोष्टीचं तात्पर्य काय आहे की सुखामागून दुःख आणि दुःखामागून सुख हे सतत येत जातच असतात.
म्हणजे आपल्याला अनुकूल अनुभव येतात, तसेच प्रतिकूल अनुभव पण येत असतात. ते येणार आणि जाणार. म्हणजे सुख दुःख ही एक जोडीच आहे. म्हणजे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही की त्या एका नाण्याच्याच दोन बाजू आहेत. म्हणजे हे टाळायचं म्हणलं तरी कुणाला टाळता पण येणार नाही. म्हणजे जरी ही स्थिती कायम राहणार नाही, तर मग इथे भगवंत काय सल्ला देतात की तान तान तितिक्षस्व. म्हणजे आपण दुसऱ्या सांख्ययोग ज्यावेळी अभ्यासला होता त्यात भगवंतांचं एक वचन आहे की तान तितिक्षस्व भारत. म्हणजे त्यांनी भगवंतांनी अर्जुनाला काय उपदेश केला की याच्यामध्ये तितिक्षा म्हणजे एक तटस्थपणा इथं जपला पाहिजे. म्हणजे विवेकानं आपण या सगळ्यांपासून अलिप्त राहिलं पाहिजे. तसं ज्ञानेश्वर माऊलींच्या म्हणजे हे जे या श्लोकामध्ये आलेलं आहे ना, समलोष्टाश्मकांचनः, म्हणजे हे सगळं सुख दुःख हे समान मानायचं. माती दगड सोनं हे सगळं सारखंच मानायचं. असा एक आपल्याला ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रामध्ये अशी खरे तर अनेक दाखले देता येतील, पण एक असं उदाहरण आहे की ही सगळी भावंड अगदी लहान होती आणि ज्यावेळी त्यांना त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्ताशिवाय यांचं काही शुद्धी होत नाही असं सांगितलं आणि आई वडील त्यांचे आपला देह त्यांनी गंगेमध्ये अर्पण केला. असं ज्यावेळी झालं त्यावेळी ही चार भावंड खरं तर अगदी लहान होती आणि त्याचवेळी या भावंड ज्यावेळी एका विद्वान लोकांच्या सभेसमोर गेली त्यावेळी त्या विद्वान सभेनं या मुलांना सांगितलं की तुम्हाला आम्ही काही शुद्धीपत्र देऊ शकत नाही, कारण तुम्ही काय आहात, तुम्ही संन्याशाची मुलं आहात आणि तुमची मुंज करता येते की नाही याचा निर्णय काही आम्हाला घेता येत नाही. तर तुम्ही असं करा की तुम्ही पैठणला जावा आणि पैठणमधून तुम्ही शुद्धीपत्र आणा. त्यावेळी निवृत्ती, सोपान आणि मुक्ताई हे काय म्हणाले की आमचं कुळ कोणतं, तर जसं व्यास आणि वाल्मिकींचं जसं कुळ आहे ना तसंच आमचं कुळ आहे. आम्हाला काय आवश्यकता आहे या उपनयन संस्कारांची, म्हणजे मुंजीची आवश्यकताच काय आहे आम्हाला. कारण काय आहे, आम्ही कसे आहोत, वाल्मिकी ज्या कुळातले आहोत ना त्याच कुळातले आम्ही आहोत. म्हणजे आपल्याला माहिती आहे की निवृत्ती तर स्वतः अद्वैत पदावर केव्हाच आरूढ झालेले होते. ज्ञानेश्वर माऊलींचे प्रत्यक्ष गुरु ते. आणि सोपानदेव पण काय म्हणाले, भक्ती हे सरती जाती न सरती, ऐसी आत्मस्थिती आमची आहे, स्वसंवेद्य आत्मस्थिती आमची आहे. आणि व्यास आणि वाल्मिक कोण कुळ तयाचे, तैसेची आमुचे सोपान म्हणे. म्हणजे यांचं जे कुळ आहे तेच आमचं कुळ आहे. पण या सगळ्यावर माऊली काय म्हणाले, आपल्या भावंडांना त्यांनी काय सांगितलं की एक अशी ओवी येते की म्हणून या संती अवश्य आचरावे, जना दाखवावे वर्तोनिया, कुळीचा कुळधर्म अवश्य पाळावा, सर्वथा न करावा अनाचार, प्रत्यवाय आहे अशास्त्री चालता, पावन अवस्था जरी झाली. ज्ञानदेव म्हणे ऐकाजी निवृत्ती, बोलिली पद्धती धर्मशास्त्री. म्हणजे आपण आपली अवस्था जरी आपण उन्नत अवस्थेला जरी पोचलेलो असलो, आपली पावन पवित्र अशीच जरी अवस्था असली तरी शास्त्राला धरूनच चालावं. यामध्ये बोललेली पद्धती धर्मशास्त्री, धर्मशास्त्राचं असं वचन आहे की शास्त्राधारे वर्तावे. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींचं ज्ञानेश्वरीतही हे वचन आलेलं आहे की मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक नोहावे लोकाप्रती. म्हणजे काय हे सांगण्यामागचा उद्देश आहे की जसं श्रेष्ठ पुरुष जो मार्ग आचरतात तसं त्यांना बाकीचे लोक त्यांचं अनुकरण करत असतात. मग जिकडे हे श्रेष्ठ लोक गेले तिकडेच बाकीचे लोक जातील. म्हणून या लोकांनी आपल्या वागण्यामध्ये किती सावध असायला पाहिजे. तसे
ज्ञानेश्वर माऊली अत्यंत सावध आहेत. म्हणजे स्वतः शुद्धातिशुद्ध आहेत. हे चारही भावंड अत्यंत शुद्ध आहेत, पण तरी सुद्धा हे 4 जण शुद्धीपत्र आणायला पैठणला गेले. म्हणजे संत खरं तर हे सगळे आत्मज्ञानीच होते. त्यांची सिद्धावस्था प्रसंगानुरूप अनेक ठिकाणी प्रगट झालेली आहे. पण सर्वसामान्य लोकांना मार्ग दाखवायला म्हणून ते स्वतःची साधक अवस्था काही टाकत नाहीत. ते स्वतःला काही वेगळं मानत नाहीत. ते अत्यंत तटस्थपणेच यामध्ये वावरत असतात. म्हणजे जसं गाडीच्या बाबतीत असतं ना, की एखादी गाडी जर चालली आहे, म्हणजे विशेषतः रेल्वे, तर रेल्वेच्या बाबतीत चालवणारा एक चालक आणि दुसरा रेल्वेमध्ये असतो एक गार्ड असतो. तर या दोघांना सतत अगदी क्षणोक्षणी अत्यंत जागरूक असावं लागतं. समजा यांना काही कारणानं डुलका लागलाच तर किती जणांचे जीव धोक्यात येतील. म्हणजे यांना नित्य जागरूक असावं लागतं. जसे रेल्वेमध्ये अनेक डबे असतात, AC असतात, स्लीपर कोच, आणखीन 3 टायर AC, 2 टायर AC, आपण काय काय जसे जास्तीत जास्त कम्फर्ट घेता येतील तसे घेतो. पण जे चालक आणि जो गार्ड असतो ना, जो ड्रायव्हर असतो, त्यांना तिथं बसायला एका स्टूल आणि एका बाकडे एक याच्याशिवाय काही नसतं. म्हणजे त्यांना झोप लागणार नाही अशीच तिथली व्यवस्था असती. पण प्रवास करताना चुकून यांना जर डुलका लागला तर अपघात झालाच म्हणून समजायचं. तसं हे समाजाला मार्गदर्शन करणारे श्रेष्ठ पुरुष जर झोपले तर समाजाला काय होईल? समाज वाममार्गाला गेलाच म्हणून समजायचं. म्हणजे श्रेष्ठ लोकांनी नित्य जागरूक असणं आवश्यक आहे. म्हणजे जसं यामध्ये या श्लोकामध्ये आपण बघतोय की तो निरंतर स्थित आत्मभावामध्ये स्थित आहे. सुखदुःखांना समान मानतोय. माती, दगड, सोनं हे ज्याला त्याला अगदी एकसारखं झालेलं आहे. निंदा, स्तुती हे सगळं त्याला समान वाटत आहे. म्हणजे काय झालेलं आहे? तो अत्यंत उदासीन आहे किंवा स्थितप्रज्ञ झालेला आहे. म्हणजे आपण जसं हा गुणातीत महात्मा कसा सगळं सुख आणि दुःख सारखंच मानतो. सुखानं फुशारत नाही किंवा दुःखानं खचून जात नाही. तो स्वरूपातच स्थित असतो. म्हणजे मनाला जिंकलेला असल्यामुळं मी देह आहे किंवा अशी देहबुद्धी त्याच्याजवळ राहिलेलीच नसते. तो शुद्ध आणि निर्मल हेच त्याचं स्वरूप झालेलं असतं. शुद्ध आणि निर्मल आत्मा हेच त्याचं स्वरूप झालेलं असतं. प्रिय आणि अप्रिय गुण त्याला सारखेच असतात. म्हणजे काय की प्रिय असलेल्या गोष्टींना आपण अत्यंत अनुकूल असतो, तर अप्रिय असलेल्या गोष्टींना आपण प्रतिकूल असतो. म्हणजे थोड्याशा प्रिय वस्तूच्या लाभानं अत्यंत आपण आनंदित होतो आणि अप्रिय वस्तू वाट्याला आली म्हणजे म्हणून आपण संतापतो. पण हा जो महात्मा आहे उदासीन किंवा समलोष्टाश्म कांचना असा जो महात्मा आहे त्याच्या बाबतीत हे काही असं काही घडत नाही. आता ही एक लोकमान्य टिळकांच्या बाबतीत सुखदुःख समान मानणारा महात्मा कसा असतो हे लोकमान्य टिळकांच्या उदाहरणावरून दिसून येतं की 1902 साल होतं आणि त्यावेळी पुण्यामध्ये प्लेगची साथ आलेली होती आणि सगळेजण गावाबाहेर राहायला गेलेले होते. त्यावेळी झालं असं की त्यांचे लोकमान्य टिळकांचे ज्येष्ठ चिरंजीव विश्वनाथ पंत हे सुद्धा प्लेगला बळी पडले. म्हणजे त्याच एकाच आठवड्यामध्ये लोकमान्य टिळकांचा चुलत भाऊ, त्यांचा भाचा आणि त्यांचा थोरला मुलगा विश्वनाथ पंत हे एका आठवड्यामध्ये प्लेगला बळी पडले. म्हणजे काय झाली असेल अवस्था यांची लोकमान्य टिळकांची. त्यावेळी त्यांचे एक स्नेही केतकर म्हणून ते लोकमान्यांना भेटायला गेले आणि त्यांना भेटायला जाण्यापूर्वी त्यांच्या हे खरं तर प्लेगची शहरामध्ये साथ पसरली म्हणून सगळे एका तंबूमध्ये गावाबाहेर शहराबाहेर राहायला आलेले होते. एका तंबूमध्ये राहत होते. तर त्या झोपडीवजा त्या तंबूच्या बाहेर ज्यावेळी त्यांचे ते स्नेही आले त्यावेळी ते तिथे बाहेरच घुटमळले. त्यांना वाटलं की आपण अरे बाबा या महात्म्याला आपण भेटायचं कसं, यांचं सांत्वन तरी काय करायचं.
भाऊ गेलेला, मुलगा गेलाय, भाचा गेला, काय बोलायचं? त्यांच्या तोंडातनं एक शब्द सुद्धा निघाला नाही. त्यांनी लोकमान्य टिळकांना हाक मारली आणि बोलावलं. तर लोकमान्य आले. लोकमान्यांनीच त्यांना हाक मारून आत बोलावलं. ते म्हणाले, "अहो, ज्यावेळी गावची होळी पेटती ना, त्यावेळी प्रत्येक घराच्या गोवऱ्या नाही का द्याव्या लागत, त्याप्रमाणे झालं." म्हणजे इतकं पुत्रवियोगाचं इतकं दुःख झालेलं असून सुद्धा त्यांची वृत्ती कशी होती, म्हणजे सुख-दुःख समान मानणाऱ्या महात्म्याचं आचरण कसं असतं, हेच याच्यावरून दिसून येतं. आता समलोष्टाश्म कांचन याचं म्हणजे सोनं आणि माती याला समान मानणारा महात्मा. आता हे तुकोबांसारखं उत्तम उदाहरण याबाबत दुसरं नाही आहे. म्हणजे कसं की आपण तुकाराम महाराजांच्या बाबतीत नेहमी ऐकतो की त्यांनी काम आणि क्रोध पूर्ण जिंकलेले होते. त्यांचं संपूर्ण जीवन जर बघितलं तर अगदी निरीच्छ आणि वैराग्ययुक्त असंच त्यांचं जीवन आहे. ज्यावेळी त्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भेटीचा प्रसंग आला, त्या महाराजांच्या कानावर तुकोबांची कीर्ती गेलेलीच होती आणि महाराजांना असं वाटलं की तुकोबांना एकदा सन्मानित करावं. त्यासाठी त्यांनी काय केलं, त्यांना निमंत्रण पाठवलं. घोडा आणि त्या मोठे मेणे भरून त्यांना संपत्ती पाठवून दिली. हे त्यांना फक्त बोलवायचं होतं, त्यांना आपल्या राजवाड्यामध्ये सन्मान करण्यासाठी. पण हे निमंत्रण पाठवतानाच त्यांनी त्यांचा इतका सत्कार केला, इतका आदर सत्कार केला की मोठा मेणा भरून संपत्ती पाठवली, घोडे पाठवले. त्यांचा किती यथोचित मान करावा असं शिवाजी महाराजांना वाटलं. तुकोबारायांचं काय झालं की तुकोबारायांनी सगळं परत पाठवलं आणि उत्तर देताना तुकोबारायांनी 14 अभंग रचलेले आहेत. ते रचून अभंग पाठवले. म्हणजे त्यांची निस्पृहता, निरीच्छता किती होती ती या अभंगांमधून दिसून येते. काय अभंगांचं मतितार्थ आहे याच्यामध्ये? एक अभंग असा आहे की नाही केली आटी काही मानदंभासाठी. म्हणजे थोरवी किंवा पद, कीर्ती यासाठी हे सगळं केलेलं नाही. हा लौकिक मला प्राप्त व्हावा म्हणून केलेलं नाही आहे हे सगळं. दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. आता येथे पंढरी राया मज गोविसी काय कासया. मानदंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. काय म्हणतात ते? म्हणजे हे एखाद्या सुकराच्या विष्ठेप्रमाणे आम्ही मानतो हे सगळं. हा जो काही मान सन्मान आहे ना, हे पंढरी राया तू याच्यामध्ये आता आम्हाला गोवतोस का? हे कशासारखं आहे? मला एखाद्या प्राण्याच्या विष्ठेसमान आहे ते मला. नावडे जे चित्ता तेची होसी पुरविता. जन धन तन वाटे लेखावे वमन. तुम्हापाशी आम्ही येऊन या काय वृथा सीण आहे चालण्याचा. मागावे हे अन्न तरी भिक्षा थोर. वस्त्रासी हे थार चिंध्या बिदी. आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. म्हणजे तुकोबरायांच्या अभंगातला सगळ्यात कोटीचा अभंग कुठला आहे? मुंगी आणि राव आम्हा सारेखाची जीव. गेला मोह आणि आशा कळीकाळाचा हा फासा. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. तुका म्हणे आले घरा वैकुंठ सगळे. म्हणजे काय म्हणतात की एका विठोबा समोर आम्हाला कशाचंही मोल नाही आहे. हे मुंगी आणि राव हे सगळे आम्हाला काय आहेत? हे सगळे जीवच आहेत. हे या सगळ्यांना आम्ही ब्रह्मस्वरूपच मानतो. आणि मी कधी सुखी होणार आहे आणि तुम्ही सुद्धा कधी सुखी व्हाल? तर आम्ही तेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे येर वित्त धन ते मज मृत्तिके समान. म्हणजे हा महात्मा जसा समलोष्टाश्म कांचन होतो, त्या महात्म्याबद्दल भगवंत इथं सांगतायत की त्याला निंदा आणि स्तुती, प्रिय आणि अप्रिय हे तो एकाच पारड्यामध्ये तोलतो. याला या सगळ्या स्थितीचा त्याच्या आत्मस्थितीवरती कोणताही परिणाम होत नाही. मला वाटतं या 24व्या श्लोकापर्यंत आपण आलेलो आहोत. आपण इथे थांबूया. आणि मी देशपांडे सरांना विनंती करते की त्यांनी भगवद्गीतेची आरती म्हणावी.
माझा आवाज येतोय हो, येतोय. का? जय भगवत गीते, जय भगवत गीते, हरिः कमल विहारिणि, हरिः कमल विहारिणि, सुंदर सुपुनीते, जय भगवत गीते, कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, कामासक्ति हरा, तत्वज्ञान विकाशिनी, तत्वज्ञान विकाशिनी, विद्या ब्रह्म परा, जय भगवत गीते, निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी, जय भगवद गीते, राग द्वेष विदारिणी, कारिणि मोद सदा, कारिणि मोद सदा, भव भयहारिणि तारिणि, भव भयहारिणि तारिणि, परमानंद प्रदा, जय भगवद गीते, आसुर भाव विनाशिनी, नाशिनी तमरजनी, नाशिनी तमरजनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी, जय भगवत गीते, समता त्याग सिखावनी, हरिमुख की बानी, हरिमुख की बानी, सकल शास्त्र की स्वामिनी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी, जय भगवत गीते, दया सुधा बरसावनी, मातु कृपा की जय, मातु कृपा की जय, हरिपद प्रेम दान कर, हरिपद प्रेम दान कर, अपनो कर लीजय, जय भगवद गीते, जय भगवद गीते, जय भगवद गीते, हरिः कमल विहारिणि, सुंदर सुपुनीते, जय भगवद गीते, जय भगवद गीते. पसायदान म्हणू? हो, चालेल, चालेल. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसायदान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जेवांशील तो तेला हो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत मंडळी, भेट तू या भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो तू, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टा दृष्ट विजये,
पोवावे जी. येथ म्हणे श्री विश्वेश्वराव, होईल दान पसारो. येणे वरे ज्ञान देवो, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. पंढरनाथ भगवान की जय.